नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं ऑनलाईन अध्यापन पद्धतीमध्ये मनापासून हार्दिक स्वागत। मी प्राध्यापक यानघरे जयवंत सोपानराव, श्री शिवाजी ज्युनियर कॉलेज माणिकनगर नांदेड। पुन्हा एकदा या ठिकाणी ऑनलाईन अध्यापन पद्धतीचा 6वा तास आपल्या समोर मी घेऊन आलेला आहे। ऑनलाईन अध्यापन पद्धतीचा वापर करत असताना विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी ऑनलाईन अध्ययन अतिशय सुंदररित्या या ठिकाणी करत आहेत। याचा मला मनापासून आनंद वाटतोय। विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स खूप चांगला दिलेला आहे। ऑनलाईन अध्यापन पद्धतीमध्ये अध्यापन पद्धती आणि अध्ययन ह्या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। म्हणून अध्यापन झाल्याच्या नंतर अध्ययनकर्त्यांनी जर त्या अध्यापनाला रिस्पॉन्स दिला तर ती अध्यापन पद्धती उत्कृष्ट ठरू शकते। याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतं। म्हणूनच या ठिकाणी आज ऑनलाईन अध्यापन पद्धतीची 6वी तासिका घेऊन मी पुढे आलोय। कालच्या तासिकेमध्ये युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास या घटका अंतर्गत आपण युरोपातील प्रबोधनाचा काळ या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केलेली आहे। त्यावर आता पुनश्च एकदा भाष्य करण्याची आवश्यकता नाही, गरज नाही। तर आज आपण नवीन मुद्द्याला सुरुवात करूया, अर्थातच कॅथोलिक चर्च। आता कॅथोलिक चर्च म्हटल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येत असेल, चर्च हे एका धर्माचं पवित्र स्थान, त्यालाच प्रार्थना स्थळ असं सुद्धा म्हटलं जातं। प्रत्येक धर्माला प्रार्थना स्थळे असतात। हिंदू धर्माचं उदाहरण घ्या, बौद्ध धर्माचं उदाहरण घ्या, इस्लाम धर्माचं उदाहरण घ्या, ख्रिश्चन धर्माचं उदाहरण घ्या, जैन धर्माचं उदाहरण घ्या, ज्यू धर्माचं उदाहरण घ्या। जेवढे काही धर्म आहेत त्या प्रत्येक धर्माचं प्रार्थना स्थळ असतं आणि त्या प्रार्थना स्थळांना त्या धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान या ठिकाणी प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळते। किंवा त्या प्रार्थना स्थळासाठी त्या धर्मातील अनुयायी भक्तिभावाने त्या ठिकाणी जमा झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। म्हणूनच कॅथोलिक चर्च हा जो काही प्रार्थना स्थळाचा प्रकार आहे, ख्रिश्चन धर्माचे एक पवित्र स्थळ समजलं जातं, प्रार्थना स्थळ समजलं जातं। तर त्याच प्रार्थना स्थळाच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची। कॅथोलिक चर्च, आता कॅथोलिक चर्च म्हटल्याच्या नंतर संपूर्ण रोमनांचा जर विचार केला तर संपूर्ण रोमनांमध्ये कॅथोलिक चर्च हा सर्वश्रेष्ठ चर्च म्हणून, सर्वात मोठा चर्च म्हणून या ठिकाणी गणला जातो। अर्थातच संपूर्ण जगाचा, संपूर्ण विश्वाचा जर या ठिकाणी विचार केला तर सर्व जगामध्ये सर्वात मोठा चर्च म्हणून या कॅथोलिक चर्चकडे पाहिलं जातं। संपूर्ण जगामध्ये, ऑल वर्ल्ड, केवळ एका कंट्री पुरतं मर्यादित नाही, एका देशापुरतं मर्यादित नाही, संपूर्ण विश्वाचा जर विचार केला तर या संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण जगामध्ये कॅथोलिक चर्च हा सर्वात मोठा चर्च आहे असं सुद्धा या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल। आणि याच चर्चच्या संदर्भात थोडक्यात जाणून घेत असताना त्याची इत्थंभूत माहिती आपल्याला असायला पाहिजे। जर इत्थंभूत माहितीच आपल्याकडे नसेल, डिटेल्स माहिती जर आपल्याकडे नसेल आणि त्यावर एखादा कदाचित प्रश्न थोडासा खोलात जाऊन विचारला तर त्यावेळेस आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते। म्हणून याच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। अभ्यासक्रमिक पुस्तकामध्ये कॅथोलिक चर्चच्या संदर्भात थोडक्यात माहिती दिलेली आहे,
परंतु या चर्चची स्थापना कधी झाली, या चर्चचे फाउंडर कोण आहेत, या चर्चच्या प्रमुखास काय म्हटलं जातं, किंवा हा चर्च कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला, या सर्व गोष्टी कुठेतरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टी अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या नाही आहेत. अभ्यासक्रमिक पुस्तकामध्ये फक्त हा मुद्दा दिला, त्यावर थोडक्यात माहिती दिली, परंतु त्याच्या खोलापर्यंत जाण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय. जसं मग संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण जगामध्ये या चर्चला सर्वात मोठा चर्च म्हणून गणलं गेलेला आहे, त्याची नोंद तशा प्रकारची झालेली आहे. तर याच चर्चच्या धर्मगुरूंना, ख्रिश्चन धर्माचा धर्मगुरू त्याला पोप म्हटलं जातं, ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूला पोप म्हटलं जातं. याच चर्चच्या धर्मगुरूंना अर्थातच पोप यांना, कारण संपूर्ण जगाचा विचार या ठिकाणी आलेला आहे, एखाद्या छोट्या चर्चचा विचार आलेला नाहीये, संपूर्ण विश्वाचा विचार आलेला आहे. संपूर्ण जगात जर सर्वात मोठा जर चर्च असेल तर त्या ठिकाणी धर्मगुरूची निवड केली जाते, पोपची निवड केली जाते, आणि त्याच पोपला या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा सर्वोच्च नेता म्हणून या ठिकाणी समजलं जातं. विश्वातले सर्वात मोठे चर्च किंवा प्रार्थना स्थळ कॅथलिक चर्च म्हणून नावारूपाला आले. त्या कॅथलिक चर्चच्या पोपला, धर्मगुरूला सर्वोच्च नेता म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. अर्थातच याच कॅथलिक चर्चची स्थापना कधी झाली, केव्हा झाली, हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे विद्यार्थ्यांना समजणं गरजेचं आहे. मग एकंदरीत या कॅथलिक चर्चच्या स्थापनेविषयी आपण चर्चा करत असताना या चर्चची स्थापना जुदेआ या ठिकाणी या चर्चची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच याचा जर पूर्वीचा इतिहास आपण पाहिला तर या जुदेआ प्रांतामध्ये दोन दुसरे प्रांत समाविष्ट झालेले होते. जुदेआ प्रांतामध्ये दुसरे दोन प्रांत समाविष्ट झालेले होते. ते दुसरे दोन प्रांत म्हणजे सामरिया आणि इडुमिया. थोडंसं आपण खोलात जातो कारण आपल्याला त्याच्याविषयी थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याच्या कानावर हे शब्द कुठेतरी पडणं गरजेचं आहे, म्हणून आपण त्याचा इतिहास जाणून घेतो किंवा त्याचे डिटेल्स आपण या ठिकाणी जाणून घेतो. जुदेआ जो प्रांत आहे हा प्रांत पूर्वीच्या काळामध्ये इसवी सन 135 मध्ये, कधी इसवी सन 135 चा आपण या ठिकाणी विचार करतोय, त्या काळात हे तीन प्रांत एकत्र होते. कोणते कोणते? जुदेआ, नंबर 2 सामरिया आणि नंबर 3 इडुमिया. हे तीन प्रांत एकत्र होते आणि या तीन प्रांतापैकी जुदेआ नावाच्या प्रांतामध्ये कॅथलिक चर्चची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली. आणि ती स्थापना कुणाच्या माध्यमातून झाली? ज्याला या ठिकाणी फाउंडर असं म्हटलं जातं. तर कॅथलिक चर्चची स्थापना त्या काळामध्ये जेसूस कॅथलिक चर्चची स्थापना कोणी केली? या कॅथलिक चर्चचा फाउंडर कोण आहे? जेसूस. कोणत्या ठिकाणी केली? जुदेआ. फाउंडर आहे जेसूस. कोणत्या ठिकाणी स्थापन झाली? जुदेआ. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी या सर्व गोष्टीचा विचार करत असताना थोडक्यात जर आपल्याला पाहायचं असेल, हे जुदेआ जो प्रांत आहे आणि या जुदेआ प्रांतामध्ये या जेसूस नावाच्या फाउंडरने यांच्या माध्यमातून हे चर्च उभा करण्यात आलं. तर ते चर्च कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं? तर अर्थातच किंवा त्याचं कार्यालय कुठं आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल
त्याची माहिती जर आपल्याला जाणून घ्यायची असेल, यात दोन संकल्पना क्लिअर झाल्या, कन्सेप्ट क्लिअर झाल्या. कॅथलिक चर्च जुदेआ या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे, त्याची स्थापना जेसूस यांनी केलेली आहे. मग जुदेआमध्ये त्यांचं मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती असेल. आता जुदेआमध्ये त्याचं मुख्य कार्यालय व्हॅटिकन सिटी, जुदेआमध्ये व्हॅटिकन सिटी जे आहे, तर त्या व्हॅटिकन सिटी मध्ये मुख्य कार्यालय या कॅथलिक चर्चचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी त्या कार्यालयातून या चर्चचा टोटली कारभार या ठिकाणी चाललेला आपल्याला पाहायला मिळत असतो, असं आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगता येतं. कारण का तर संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठा चर्च म्हणून याला गणलं गेलेलं आहे, ओळखलं जातं. आणि इसवी सन 2018च्या जनगणनेनुसार, कॅथलिक चर्चच्या जनगणनेनुसार, म्हणजे ख्रिश्चन धर्माचे जे काही अनुयायी आहेत त्यांची गणना केल्यानुसार, नाहीतर तुम्ही म्हणसाल 2021 ला जनगणना झाली, 2011 ला जनगणना झाली आणि 18 ला कधी झाली सर म्हणून विचारसाल. तसं नाहीये. जे ख्रिश्चन धर्माचे अनुयायी आहेत आणि त्या अनुयायांची गणना जर केली तर 2018च्या गणनेनुसार ख्रिश्चन धर्माला मानणारा वर्ग, ख्रिश्चन धर्माचे एकूण अनुयायी अब्जामध्ये आहे. 1 अब्ज, अर्थातच 1329 एवढे अब्जावधी लोक किंवा एवढे अनुयायी या ख्रिश्चन धर्माला आणि कॅथलिक चर्चला मानणारी लोक आहेत. 2018 मध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये कॅथलिक चर्चचे अनुयायी म्हणून यांची गणना करण्यात आली आणि त्या गणनेनुसार 1329 कंसात अब्ज एवढी लोकसंख्या या चर्चला मानणारी आहे. या ठिकाणी जाऊन प्रार्थनास्थळामध्ये जाऊन त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माच्या तत्वानुसार जीवनाची वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करणारी लोक या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळतात, असं आपल्याला या थोडक्यात सांगता येतं. कारण का तर या कॅथलिक चर्चचा इतिहास थोडक्यात आपण या ठिकाणी अशा पद्धतीने जाणून घेतलेला आहे. याच जुदेआ जो प्रांत आहे, या प्रांताला वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. हा जुदेआ हा जो काही शब्दप्रयोग आहे तो लॅटिन भाषेमधून आलेला आहे आणि यालाच जुडिया, याला दुसरं नाव कोणतं घेतलेलं आहे? जुडिया. जुदेआ हा लॅटिन भाषेतून घेतलेला शब्दप्रयोग आहे आणि जुडिया हा हिब्रू भाषेतून घेतलेला शब्दप्रयोग आहे. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. कारण का तर या त्यांच्या इतिहासापासूनच पुढे आपल्याला कॅथलिक चर्च पर्यंत आपल्याला जायचं. म्हणजे प्राथमिक स्तरावर कॅथलिक चर्चच्या संदर्भात त्याची स्थापना कधी झाली, कोणत्या प्रांतात झाली, त्याचं मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे किंवा त्याचे फाउंडर कोण आहेत, या सर्व गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत. लॅटिन भाषेमध्ये जुडिया म्हणतात, हिब्रू भाषेमध्ये जुडिया म्हणतात. जुदेआमध्ये व्हॅटिकन सिटी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याचं कार्यालय आहे. याचबरोबर कॅथलिक चर्चचा जो काही सर्वोच्च नेता असतो त्याला पोप असं म्हटलं जातं. ख्रिश्चन धर्मामध्ये त्याला धर्मगुरू सुद्धा म्हटलं जातं. या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत. म्हणूनच कॅथलिक चर्चच्या मुळापासून पुढे येत असताना एकंदरीत प्रबोधन पूर्व कालखंडामध्ये किंवा कालखंडात चर्च ही धार्मिकच नव्हे, प्रबोधन पूर्व कालखंडात चर्च ही केवळ धार्मिकच वास्तू नव्हती. वास्तू म्हणजे यालाच प्रार्थना स्थळ सुद्धा म्हटलं जातं. वास्तू आणि वस्तू याच्यामध्ये फरक आहे. तुमच्या ऐकण्यामध्ये वस्तू येईल, वस्तू नाहीये, वास्तू म्हणजे प्रार्थना स्थळाला या ठिकाणी वास्तू हा शब्द प्रयोग वापरलेला आहे. जे कॅथलिक चर्च आहे हे कॅथलिक चर्च प्रबोधन पूर्व कालखंडामध्ये धार्मिकच नव्हे तर लोकांच्या व्यक्तिगत जीवनाचे नियंत्रण करणारी
एक संस्था सुद्धा म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. जे काही बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक स्थळे जी असतात, आता इस्लामचं जर उदाहरण घेतलं, इस्लाम धर्मामध्ये त्यांचं धार्मिक स्थळ मस्जिदीला मानलं जातं, हिंदू धर्मामध्ये मंदिराला मानलं जातं, बौद्ध धर्मामध्ये चैत्यग्रहांना किंवा विहारांना मानलं जातं, आणि ख्रिश्चन धर्मामध्ये चर्चला धार्मिक स्थळ मानलं जातं. त्याच अनुषंगाने या ठिकाणी कॅथलिक चर्चच्या संदर्भात विचार करत असताना प्रबोधनपूर्व कालखंडामध्ये चर्च ही केवळ धार्मिकच संस्था नव्हती किंवा धार्मिकच नव्हते, तर लोकांच्या वैयक्तिक जीवनावर नियंत्रण करणारी संस्था होती. कारण आता या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचं जे काही तत्वज्ञान आहे, त्या तत्वानुसार लोकांच्या जीवनाची वाटचाल करणे, जी ध्येय धोरणं आहेत त्या ध्येय धोरणानुसार लोकांच्या जीवनाची वाटचाल करणे, जे नियमावली लावून दिलेली आहे त्या नियमानुसार जीवनाची वाटचाल करणे, ह्या सर्व गोष्टी जर लोकांमध्ये बिंबवल्या गेल्या, लोकांना चौकटीत बसवण्याचं काम केलं जाऊ लागलं, तर यावरून अर्थ आपणास असा घेता येतो, अर्थातच प्रत्येक व्यक्तीचं, ख्रिश्चन धर्माच्या अनुयायी असणाऱ्या व्यक्तीचं, प्रत्येक व्यक्तीचं जे जीवनमान आहे, तर त्या जीवनमानाला नियंत्रित ठेवणारी संस्था म्हणून याच्याकडे पाहिलं जात असायचं. बरेच काय होतं, प्रत्येक धर्माचं तत्वज्ञान वेगळ्या पद्धतीचं असतं आणि त्या धर्माअंतर्गत राहणाऱ्या लोकांची वागणूक वेगळ्या पद्धतीची असते, चालचलन वेगळ्या पद्धतीचं असतं. ज्या पद्धतीने किंवा नीतिमत्तेने आपण वागायला पाहिजे, त्या नीतिमत्तेने काही लोक या ठिकाणी वागत नाही. ख्रिश्चन धर्माचं जसं तत्वज्ञान आहे, ज्या पद्धतीची नियमावली आहे, ज्या पद्धतीचा धर्म प्रसार आणि प्रचार करायला पाहिजे, किंवा जी काही चौकट लावून दिलेली आहे त्या चौकटीमध्ये राहून जीवनाची वाटचाल करण्यास भाग पाडणारी संस्था म्हणून या चर्चकडे पाहिलं जात असायचं, असं आपल्याला या ठिकाणी थोडक्यात म्हणता येतं. अर्थातच चर्चमध्ये जे काही धर्मगुरू असायचे, ज्यांना पोप म्हटलं जातं, सर्वोच्च नेता म्हणून ज्यांना ओळखलं जातं, चर्चमध्ये जे काही धर्मगुरू आहेत, तर त्या धर्मगुरूंनी चर्चच्या नावाने, समजा एखाद्या धर्मगुरूच्या बाबतीत आपण विचार करतोय, तर धर्मगुरूच्या नावाने या ठिकाणी आपल्याला कुठलेही आदेश पारित करता येत नाही. तर ते आदेश जर पारित करायचे असतील तर ते आदेश चर्चच्या नावाने पारित केले पाहिजेत, चर्चच्या नावाने ते काढले पाहिजेत. आणि तसाच प्रकार या कॅथलिक चर्चच्या धर्मगुरूच्या माध्यमातून झालेला आहे. लोकांना नियंत्रित जीवन पद्धती जगण्यासाठी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे. म्हणूनच चर्चच्या नावाने आज्ञापत्रे काढून, आज्ञापत्रे यालाच आदेश म्हटलं जातं, या आज्ञापत्राच्या सूचनेनुसार मानवाला जीवनाची वाटचाल करावी लागते. तसे आज्ञापत्रे काढून सामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक सुरू केलेलं चित्र सुद्धा त्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कारण तर त्यांच्यावर तसे कठोर बंधने सुद्धा करण्यात आलेली, चर्चच्या नावाखाली त्यांना बंदिस्त ठेवण्याचं काम करण्यात आलेलं होतं, किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी संस्था म्हणून काम करत असताना अशा प्रकारचे छोटे मोठे कारण सुद्धा त्या ठिकाणी पुढे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच त्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत असतं, असंच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. अर्थातच केवळ एवढेच नव्हे, तर याच संस्थेमध्ये या ख्रिश्चन धर्माच्या अनुयायी असणाऱ्या लोकांच्यावर नियंत्रण ठेवणारी जी संस्था अर्थात चर्च आहे, तर त्या संस्थेमध्ये
स्वतंत्र विचार मांडण्याची सुद्धा परवानगी नव्हती. स्वतंत्र विचार मांडण्याची परवानगी. आज जसं आपल्याला प्रत्येकाला स्वतंत्र विचार मांडण्याचा अधिकार आहे, ज्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हटलं जातं, तसा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार सुद्धा त्या ठिकाणी कोणती लोक करत नसायची. त्याकरिता त्यांना स्वतंत्र विचार मांडण्याची परवानगी सुद्धा या ठिकाणी दिली गेलेली नव्हती किंवा विचार मांडण्यावर बंदी सुद्धा करण्यात आली. त्या काळामध्ये त्या लोकांच्या बाबतीत तुझं आहे तुझं पासी ते तुझ्याकडेच ठेव, पण विचार मांडू नकोस, अशा प्रकारची विचारधारा त्या ठिकाणी पुढे आलेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच तशा प्रकारच्या बंदी सुद्धा घातल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक स्वातंत्र्य दिलं गेलेलं नव्हतं, विचार मांडण्यास मज्जाव घातलेला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्या ठिकाणी लोकांना नव्हतं, कारण ती संस्था तशा पद्धतीचे आज्ञापत्रे काढत असायची. धर्मगुरूच्या माध्यमातून चर्चच्या नावाखाली आज्ञापत्रे काढत असायची की त्यांना स्वतंत्रता किंवा मुक्तता किंवा स्वैराचार दिला जात नसायचा. स्वैराचार म्हणजे एक बंदिस्त जीवन जगण्यासाठी प्रवृत्त केलं जात असायचं. अशा प्रकारचा या ठिकाणी या कॅथलिक चर्चच्या माध्यमातून तत्कालीन परिस्थितीमध्ये त्या लोकांवर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणारी ही एक संस्था होती, असं आपल्याला या ठिकाणी थोडक्यात म्हणता येतं. अर्थातच या ख्रिश्चन धर्माचा जो काही पवित्र ग्रंथ आहे, प्रत्येक धर्माला धर्मग्रंथ असतो. हिंदू धर्माचं उदाहरण घ्या, हिंदू धर्माला धर्मग्रंथ आहे भगवद्गीता. बौद्ध धर्माचं उदाहरण घ्या, बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ आहे त्रिपिटक किंवा त्रिपिटक. इस्लाम धर्माचा धर्मग्रंथ घ्या कुराण, कुराण हे शरीफ. किंवा ख्रिश्चन धर्माचा धर्मग्रंथ घ्या, ख्रिश्चन धर्माचा धर्मग्रंथ हा बायबल. किंवा जैन धर्माचा धर्मग्रंथ घ्या, ज्यू धर्माचा धर्मग्रंथ घ्या, झेंदावेस्ता नावाचा एक धर्मग्रंथ आहे. म्हणजे असे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे धर्मग्रंथ आहेत, त्या धर्मग्रंथानुसार, त्या धर्मग्रंथामध्ये दिलेल्या तत्वानुसार मानवाच्या जीवनाची वाटचाल करावी लागत असते किंवा धार्मिक भावना मानवाच्या जीवनामध्ये निर्माण कराव्या लागत असतात. त्याच अनुषंगाने या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा जो धर्मग्रंथ आहे, ज्याला अतिशय पवित्र समजलं जातं, अर्थातच बायबल नावाचा जो काही धर्मग्रंथ आहे, तर त्या बायबल नावाच्या धर्मग्रंथामध्ये जे काही चर्चची परंपरा आहे, चर्चची जी काही रीत आहे, तर त्या परंपरेपेक्षा जर एखादा व्यक्ती वेगळं काही करत असेल, विभिन्न वागणूक या ठिकाणी सामोरी घेऊन येत असेल, त्या परंपरेला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न करत असेल, परंपरेच्या विरोधात जर जात असेल, तर अशा व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचं काम या चर्चच्या माध्यमातून केलं जात असायचं. कशा व्यक्तीला? कशा व्यक्तीला? बायबल धर्माला पवित्र धर्मग्रंथ समजला जातो. याच बायबल धर्माच्या पवित्र धर्मग्रंथानुसार ज्या काही त्यांच्या परंपरा आहेत, जी काही त्यांची रीत आहे, तर त्या परंपरेला जर कोणत्याही एखाद्या व्यक्तीने छेद देण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न केला किंवा त्या तत्वाला न जुमानता पुढे जाण्याचा जर या ठिकाणी प्रयत्न केला, तर अशा व्यक्तीला, परंपरेच्या विरोधात जाणाऱ्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचं काम या ठिकाणी केलं जात असायचं. तशा प्रकारची नोंद या बायबल पवित्र ग्रंथामध्ये केलेली होती, असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. किंवा अर्थातच चर्चच्या आज्ञापत्रामध्ये तशा प्रकारची नोंद केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. डायरेक्टली मृत्यूदंडाची शिक्षा. पहा, असंच एक उदाहरण आहे.
मृत्यूदंडाची शिक्षा. ग्रीक देशाचा जर विचार तुम्ही केला तर ग्रीक देशामध्ये जीसस नावाची एक देवता आहे, ब्रोनोस आणि जीसस. तर ब्रोनोस आणि जीसस या दोन देवतांमध्ये सर्वश्रेष्ठत्वावरून या ठिकाणी युद्ध झालं. त्यामध्ये ब्रोनोस नावाची देवता पराभूत झाली आणि जीसस नावाची देवता या ठिकाणी विजयी झाली. आणि त्या जीसस नावाच्या देवतेच्या विजयाकरिता दर 4 वर्षाला त्या ठिकाणी मोठा महोत्सव भरवला जातो, मोठी यात्रा भरवली जाते. त्याच यात्रेचं स्वरूप कालांतराने या ठिकाणी ऑलिम्पिक मध्ये झालं. अर्थातच 4 वर्षाला या ठिकाणी स्पर्धा भरवल्या जातात आणि त्या स्पर्धा भरवल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये सांगू, त्या स्पर्धा भरवल्यानंतर त्या ठिकाणी त्या स्पर्धा पाहण्यासाठी स्त्रियांना बंदी घालण्यात आलेली होती. कारण त्या काळामध्ये जे काही जिम्नॅस्टिकचे वेगवेगळे प्रयोग होत असायचे, ते जिम्नॅस्टिकचे प्रयोग, अर्थातच जिम्नॅस्टिक या शब्दाची उत्पत्ती जिम्नोस या शब्दापासून झाली आणि जिम्नोस या शब्दाचा अर्थ होतो नग्नता. मग जे काही जिम्नॅस्टिकचे प्रयोग होत असायचे तर ते पूर्वीच्या काळामध्ये नग्नतेच्या स्वरूपामध्ये होत असायचे, म्हणून स्त्रियांना त्या ठिकाणी त्या स्पर्धा पाहण्यासाठी बंदी घालण्यात आलेली होती. आणि यदा कदाचित या बंदी घातलेल्या नियमाला जर ओलांडून एखादी स्त्री, एखादी महिला लपून चोरून जर त्या स्पर्धा पाहण्यासाठी जर आलेली असेल आणि ते जर निदर्शनास आलेलं असेल तर त्या स्त्रीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात असायची. म्हणजे जे काही नियमावली लावून दिलेली आहे त्या नियमाचं काटेकोरपणे पालन जर नाही केलं तर पालन न करणाऱ्या व्यक्तीला किंवा त्या स्त्रीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचं काम त्या ग्रीक देशामध्ये होतं. तसंच या ठिकाणी कॅथलिक चर्चचा अभ्यास करत असताना ख्रिश्चन धर्मामध्ये अतिशय पवित्र असा समजला जाणारा धर्मग्रंथ म्हणजे बायबल आहे. आणि या बायबलच्या परंपरेनुसार जर एखादी व्यक्ती विरोधात जात असेल, परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न करत असेल किंवा ख्रिश्चन धर्माच्या तत्वाच्या विरोधात जात असेल तर अशा व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचं काम या ठिकाणी केलं जात असायचं, असंही आपल्याला या ठिकाणी थोडक्यात म्हणता येतं. अर्थातच अशा ज्या गोष्टी ख्रिश्चन धर्माच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत, तर या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी प्रबोधन काळातील मानवतावादी विचारसरणीमध्ये ज्यावेळेस प्रबोधनाचा काळ होता, आपण पाठीमागच्या तासिकेमध्ये पाहिलेला आहे. 14वे शतक हे प्रबोधनाचा प्रारंभीचा काळ म्हणून आपण पाहिलेला आहे. आणि 15वे आणि 16वे शतक हे उत्कर्षाचा काळ म्हणून आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. तर या प्रबोधन काळामध्ये जे काही मानवतावादी विचारसरणी होती तर त्या मानवतावादी विचारसरणीनुसार किंवा विचारसरणीने अतिशय चांगल्या प्रकारची, अतिशय योग्य स्वरूपाची पार्श्वभूमी त्या ठिकाणी तयार केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी त्यांनी पार्श्वभूमी अतिशय सुंदररीत्या या ठिकाणी बजावलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येत असते. म्हणूनच या ठिकाणी त्या ख्रिश्चन धर्माच्या तत्वज्ञानाच्या विरोधात किंवा तत्वप्रणालीच्या विरोधात, नीती नियमांच्या विरोधात किंवा बायबलच्या परंपरेच्या विरोधामध्ये आवाज कुणालाही या ठिकाणी उठवता येत नाही. कारण त्या ठिकाणी मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तजवीज या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते, असं सुद्धा आपल्याला थोडक्यात सांगता येतं. यानंतर नेक्स्ट मुद्दा आपल्याला पाहायचा आहे आधुनिक विज्ञान. आता कॅथलिक चर्चच्या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती मिळालेली आहे. यानंतर नेक्स्ट मुद्दा आपल्याला पाहायचा आहे आधुनिक विज्ञान. आता विज्ञानाकडे आपल्याला आधुनिक विज्ञानाकडे वाटचाल करायची. वैज्ञानिक विचारसरणी आपण पाठीमागे पाहिलेली आहे. युरोपातील प्रबोधनाच्या काळामध्ये बुद्धिवाद आणि विज्ञानवाद या दोन गोष्टी रूढ झाल्या. त्यातून या ठिकाणी मानवतावाद उदयास आला. या सर्व गोष्टी आपण पाठीमागे पाहिलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने या ठिकाणी आधुनिक विज्ञान याविषयी थोडक्यात चर्चा आपल्याला करायची. आता आधुनिक विज्ञानाच्या संदर्भात जाणून घेत असताना
विज्ञान म्हटल्याच्या नंतर प्रयोग आला, प्रॅक्टिकल आला. मग प्रॅक्टिकलचा अर्थार्थी सहसंबंध प्रत्यक्ष त्या ठिकाणच्या अनुभवावर येतो. मग प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषावरच ज्या काही गोष्टी आधारलेल्या असतात, ज्या गोष्टी विसंबून बसलेल्या असतात, विसावलेल्या असतात. कारण कुठलीही गोष्ट जर एखादी साध्य करायची असेल तर त्यासाठी कुठला ना कुठला आधार लागत असतो. आधाराशिवाय कुठलीही गोष्ट शक्य होत नाही. कुठलीही गोष्ट सफल जर करायची असेल, कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा आधार या ठिकाणी घेणं गरजेचं असतं. त्याच अनुषंगाने प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषावर, प्रत्यक्ष अनुभव, लोकांचे अनुभव काही कामाचे नाही, जे आपणा स्वतःसाठी प्रत्यक्ष अनुभव येतात त्या अनुभवाच्या निकषावर, त्या अनुभवावर किंवा त्या अनुभवाच्या आधारे जे काही मानवाने प्रत्यक्ष अनुभव घेतलेले आहेत तर त्या प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषाने किंवा त्या अनुभवावर आधारलेल्या वैज्ञानिक पद्धतीद्वारे जे काही प्रत्यक्ष वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले आहेत आणि त्या अनुभवाचे जे काही निकष आहेत आणि त्या निकषाच्या आधारे जे काही वैज्ञानिक पद्धतीद्वारे प्रत्येक माणूस हा, प्रत्येक व्यक्ती हा सत्याचे आकलन करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतो. सत्याच्या माध्यमातून ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणून या ठिकाणी स्वयं अनुभव जास्त महत्त्वाचे आहे. स्वतःला आलेले अनुभव जास्त महत्त्वाचे आहेत आणि त्याच अनुभवाच्या माध्यमातून किंवा वैज्ञानिक पद्धतीद्वारे माणूस हा सत्य शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच थोडक्यात जर सांगायचं असेल तर हाच आधुनिक विज्ञान युगाचा पाया सुद्धा म्हणून समजला जातो. पाठीमागच्या तासिकेमध्ये आपण पाहिलेलं होतं आधुनिक युगाचा पाया. आता या ठिकाणी नवीन शब्द प्रयोग जोडला गेलेला आहे, आधुनिक विज्ञान युगाचा पाया. आधुनिक युगाचा पाया वेगळा, आधुनिक विज्ञान युगाचा पाया वेगळा. मग या ठिकाणी आधुनिक विज्ञान युगाचा पाया कधी रचला गेला, कधी घातला गेला, हे जर आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण देता येईल. तर माणूस हा सत्याच्या मार्गाने जाण्यासाठी विज्ञानाच्या पद्धतीनुसार सत्याच्या मार्गाने जाण्यासाठी विज्ञानाच्या प्रगतीनुसार स्वयं अनुभवाच्या निकषावर जीवनाची वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला या ठिकाणी आधुनिक विज्ञान युगाचा पाया घातला गेला असं सुद्धा या ठिकाणी आपल्याला म्हटलं तर वावगं ठरणार नाही किंवा चुकीचं ठरणार नाही. पुन्हा एकदा त्याची व्याख्या पाहूया. आधुनिक विज्ञान युगाचा पाया कशास म्हणतात. आता आधुनिक विज्ञान युगाचा पाया पाहत असताना किंवा त्याची व्याख्या या ठिकाणी थोडक्यात जाणून घेत असताना प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषावर व्याख्या कशाची सांगतोय मी. आधुनिक विज्ञान युगाचा पाया म्हणजे काय, तर त्याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने सांगता येईल. प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषावर आधारलेल्या वैज्ञानिक पद्धतीनुसार, प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषावर आधारलेल्या वैज्ञानिक पद्धतीनुसार माणूस सत्याचे आकलन करू शकतोय. सत्याचे आकलन करण्यास त्यांनी प्रारंभ केला आणि त्याच सत्याच्या आकलन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नास आधुनिक विज्ञान युगाचा पाया असं म्हटलं जातं. अशी व्याख्या आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगता येईल.
सत्याचं आकलन करण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे, जे काही स्वतः त्यांना प्रत्यक्ष अनुभव आलेले आहेत आणि ते अनुभव विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर वैज्ञानिक पद्धतीनुसार घेतले गेलेले अनुभव आहेत आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. सत्याच्या शोधासाठी जे काही आकलन स्वतः करून घेतलेलं आहे त्याच सर्व परिस्थितीला या ठिकाणी विज्ञान युगाचा पाया असं म्हटलं जातं, असं आपल्याला थोडक्यात सांगता येतं. जेणेकरून याच विज्ञान युगाचा पाया घातला गेल्यानंतर, विज्ञान युग म्हणून या ठिकाणी नावारूपाला आल्यानंतर त्या काळामध्ये गणित, विज्ञान, कला हे जे काही वेगवेगळे क्षेत्र आहेत त्यामध्ये मॅथमॅटिक्स असेल, त्यामध्ये सायन्स असेल किंवा त्यामध्ये आर्ट्स असेल, अर्थातच गणित, विज्ञान, कला, तर हे काही वेगवेगळ्या प्रकारचे क्षेत्र जे आहेत या क्षेत्रातल्या शिक्षणाला याच कालखंडामध्ये अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगते. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात ही गोष्ट आली पाहिजे. ज्यावेळेस विज्ञान युगाचा पाया घातला गेला त्याच कालखंडामध्ये गणित, विज्ञान आणि कला या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षणासाठी किंवा या क्षेत्रातील शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं समजलं जाऊ लागलं, त्याला महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू लागलं. अर्थातच याच काळामध्ये आधुनिक युगाच्या प्रारंभी सुरुवातीच्या काळामध्ये काल आपण पाहिलेलं होतं, आरंभ शब्द वेगळा, प्रारंभ शब्द वेगळा आणि सुरुवात हा शब्द वेगळा. जरी वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेला असला तर या तिन्ही शब्दाचा अर्थ एकच होतो. आरंभ म्हटल्याच्या नंतर सुद्धा सुरुवात होतो, प्रारंभ म्हटल्याच्या नंतर सुद्धा सुरुवात होतो आणि सुरुवात म्हटल्याच्या नंतर सुद्धा सुरुवातच होतो. शब्दप्रयोग वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी वापरलेला असेल तर आधुनिक युगाच्या प्रारंभीच्या काळामध्ये ज्यावेळेस आधुनिक युगाचा पाया घातला गेला त्यांच्या प्रारंभीच्या काळामध्ये निसर्ग वैज्ञानिक सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होऊन गेलेले आहे. निसर्गावर वैज्ञानिक दृष्ट्या अभ्यास करणारी लोक सुद्धा या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. निसर्ग वैज्ञानिक असं म्हटलं जातं. त्याचं जर उदाहरण आपल्याला पाहायचं असेल, निसर्ग वैज्ञानिक जे कोणी होऊन गेलेले आहेत त्याचं जर उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायचं असेल तर उदाहरणादाखल एका शास्त्रज्ञाचं नाव आपल्याला सांगता येईल, लिओनार्दो दा विंची. काय नाव सांगता येईल? लिओनार्दो दा विंची. लिओनार्दो दा विंची हे निसर्गवादी वैज्ञानिक होते. हे त्याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहतो. आधुनिक युगाचा ज्या काळामध्ये पाया घातला गेला त्या काळामध्ये असे शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत ज्यांनी निसर्गावर इत्यंभूत स्वरूपाची माहिती मिळवण्याचं काम केलेलं आहे आणि ती माहिती मिळवत असताना वैज्ञानिक आधार किंवा विज्ञानाचा आधार घेण्याचं काम सुद्धा या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच याच शास्त्रज्ञाच्या संदर्भात थोडक्यात जाणून घेत असताना याच्याविषयी थोडक्यात माहिती मिळवत असताना एकंदरीत 15वे शतक जे आहे या 15व्या शतकामध्ये लिओनार्दो दा विंची हे जे काही शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत. आता आपल्या अभ्यासक्रमिक पुस्तकामध्ये फक्त नाव दिलेलं आहे, निसर्ग विज्ञानवादी किंवा निसर्ग वैज्ञानिक म्हणून या शास्त्रज्ञाचा उल्लेख केला गेलेला आहे. तर याच्याविषयी आपल्याला थोडक्यात डिटेल्स मध्ये माहिती असायला पाहिजे. हु इज दिस लिओनार्दो दा विंची? हे कोण होते? त्यांनी कोणकोणत्या गोष्टींमध्ये प्रयत्न केलेला आहे? त्यांचा इतिहास काय? या सर्व गोष्टी कुठे ना कुठे समजायला पाहिजेत, आपल्याला कळायला पाहिजे. विद्यार्थ्याची कन्सेप्ट क्लिअर होईल का?
या ठिकाणी एक शब्द प्रयोग दिला गेलेला आहे, निसर्ग वैज्ञानिक लिओनार्दो दा विंची। याच्यातून काय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल सांगा बरं। मग लिओनार्दो दा विंची यांच्याविषयी या ठिकाणी डिटेल्स मध्ये थोडक्यात माहिती मिळणं गरजेचं आहे। अर्थातच 15व्या शतकामध्ये हाच लिओनार्दो दा विंची एक महान चित्रकार म्हणून या ठिकाणी नावारूपाला आलेला आहे। महान चित्रकार, त्यांच्याकडून अतिशय सुंदर अशा प्रकारचे चित्र त्या ठिकाणी रेखाटले जात असायचे, म्हणून त्यांना महान चित्रकार म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं। अर्थातच त्यांनी केवळ निसर्ग विज्ञानावर अभ्यास केला नाही, चित्रकार म्हणून त्यांनी काम केलं नाही, तर त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचं योगदान देण्याचं काम लिओनार्दो दा विंची यांनी केलेलं आहे। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, पाठीमागे लक्षात घ्या, सर्व विद्यार्थ्यांना या गोष्टी कुठेतरी उमजल्या पाहिजेत, समजल्या पाहिजेत। मग त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी स्वतःचं योगदान दिलेलं आहे असंही आपल्याला थोडक्यात म्हणता येतं। कारण का तर इतिहासामध्ये त्यांची सर्वात महान चित्रकार म्हणून या ठिकाणी नोंद झालेली आपल्याला पाहायला मिळते। इतिहासातील सर्वात श्रेष्ठ आणि महान चित्रकार म्हणून जर कोणाची नोंद असेल तर लिओनार्दो दा विंची यांची या ठिकाणी नोंद झालेली आपल्याला पाहायला मिळते, असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी थोडक्यात म्हणता येईल। आणि यांचाच जन्म लिओनार्दो दा विंची यांचा जन्म 15 एप्रिल 1452 मध्ये झालेला आहे। कधी? 15 एप्रिल 1452 लिओनार्दो दा विंची यांचा जन्म 15 एप्रिल 1452 मध्ये झालेला आहे। ते एक महान चित्रकार होते, इतिहासातील महान चित्रकार म्हणून त्यांची नोंद झालेली होती। अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान मोठं या ठिकाणी होतं असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। आणि अर्थातच याच लिओनार्दो दा विंची यांचं जन्मस्थळ जर पाहिलं अनचायनो, इटली, इटलीमध्ये अनचायनो नावाचा एक प्रदेश आहे। कुठे? लिओनार्दो दा विंची यांचा जन्म 15 एप्रिल 1452, त्यांचं जन्मस्थळ इटलीमध्ये अनचायनो या ठिकाणी झालेला आहे। आणि तिथूनच त्यांनी त्यांच्या जीवनाचा प्रवास किंवा जीवनाची वाटचाल सुरुवात केलेली होती, जीवनाचा प्रवास त्यांनी सुरू केलेला होता। आणि तिथून त्यांनी एक महान चित्रकार म्हणून या ठिकाणी नावारूपाला ते आलेले होते। अर्थातच त्यांचं पूर्ण नाव जर पाहिलं, लिओनार्दो दा विंची यांचं पूर्ण नाव जर पाहिलं तर आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी सांगता येईल, लिओनार्दो दी सेर पिएरो दा विंची यांचं लिओनार्दो दा विंचीचं पूर्ण नाव जर या ठिकाणी आपण पाहिलं, लिओनार्दो दी सेर पिएरो दा विंची असं त्यांचं पूर्ण नाव आहे। आणि त्यांचा जन्म 15 एप्रिल 1452 मध्ये झाला। अर्थातच ते एक जगप्रसिद्ध चित्रकार म्हणून सुद्धा या ठिकाणी नावारूपाला आले। त्यांनी वेगवेगळ्या याच्यामध्ये काम सुद्धा केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अशा या महान चित्रकाराचा मृत्यू, अशा या महान चित्रकाराचा निधन किंवा निसर्ग विज्ञानवादी असलेल्या शास्त्रज्ञाचा मृत्यू या ठिकाणी 2 मे 1519 साली झाला। कधी झाला मृत्यू? 2 मे 1519 साली झाला। जन्म झाला 15 एप्रिल 1452 साली, मृत्यू झाला 2 मे 1519 साली। एक जगप्रसिद्ध महान चित्रकार होते, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी अतुलनीय काम केलेलं होतं, स्वतःचं योगदान दिलेलं होतं। अशा महान चित्रकारांच्या संदर्भात आणि त्यांना निसर्ग
वैज्ञानिक शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखलं जात असायचं. परंतु या ठिकाणी आधुनिक विज्ञानाचा विचार करत असताना त्यांच्याविषयी अगदी थोडक्यात माहिती अभ्यासक्रमिक पुस्तकात दिलेली आहे. फक्त निसर्ग वैज्ञानिक शास्त्रज्ञ लिओनार्डो दा विंची एवढाच उल्लेख त्यांचा या ठिकाणी केलेला आहे. परंतु याच्याविषयी थोडक्यात आपल्याला सविस्तर माहिती अशा पद्धतीने घेता येते असं आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगता येईल. याच्यानंतर जो काही उर्वरित भाग आहे तो आपण उद्याच्या तासिकेमध्ये पाहूयात. हा घटक झाल्याच्या नंतर यावर सविस्तर सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल. परीक्षेमध्ये इत्थंभूत स्वरूपाची माहिती विद्यार्थ्यांना विचारली जाईल. सर्वच छोट्यातल्या छोट्या गोष्टीवर विद्यार्थ्यांनी अभ्यास करून त्या परीक्षेचं नियोजन करायचंय आणि परीक्षेला सामोरं जायचंय. इथेच आज आपण थांबूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं ऑनलाईन अध्यापन पद्धतीमध्ये मनापासून स्वागत करतोय. इथेच थांबतोय. धन्यवाद. नमस्कार.